साडी रियूज प्रोजेक्टमधली ही आपली 10वी साडी लॉंग गाऊन आणि त्यावरती जॅकेट बनवले आहे। साडी काहीतरी अशी आहे, पूर्ण साडी गोल्डन कलरची आहे आणि त्यावरती असा एक बॉर्डर आहे। कटिंगला सुरुवात करूया। कमर उंची प्लस 1 इंचाचा मी 4 फोल्ड असं कापड कापलेला आहे आणि 7.5 मुंडा खोली 7.5 खांदा घेऊन छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच घेतलेला आहे आणि खाली कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच घेतलेला आहे। सगळी मापे जॉईंट करून घेऊया। जो 4 फोल्ड कापड दिसतोय तो कमर उंची प्लस 1 इंच घेतलेला आहे। बाहेर 2 इंचांची सिलाई मार्जिन सोडूया। 3 इंचांवरती गळा रुंदी आणि गळा खोली आपल्या आवडीनुसार कितीही घेऊ शकतो। मी इथे 7 इंच घेतलेला आहे। व्ही आकारामध्ये गळा कट करते। वरती 7.5 शोल्डर घेतलेले, खाली पण 7.5 घेऊन मुंड्याच्या रेषावरती आणि एक जॉईंट करायचं आहे, तिथे रेषा द्यायची आहे। शोल्डर उतार 5 इंचांवरती द्यायचे आहे। त्याचा मध्य काढून वरती जिथे 5 इंच मार्क केले तिथे जॉईंट करायचे आहे। 1 इंच आणि 1.5 इंचांवरती बाहेरचा आणि आतला मुंडा काढायचा आहे। कटिंग करून घ्यायचे आहे। फ्रंटचा जो भाग आहे तो वेगळा करून पुढचा गळा आणि मुंड्याचा आकार द्यायचा आहे। पुढचा मुंड्याचा आकार आणि पुढचा गळा। नंतर मागचा जो आहे गळा तो ड्रॉ करायचा आहे आणि तो पण कट करायचा आहे। 8 इंचांवरती घेतलेला आहे इथे राऊंड शेप गळा, राऊंडमध्ये गोलाकार। आता जो बॉर्डर आहे तो बॉर्डर मला नेकलाईनला पाहिजे होता कमर उंचीपर्यंत, तर मी असं 2 बॉर्डर ठेवून मग कट करून घेते। म्हणजे पुढचा जो आहे दोन्ही बॉर्डर तो खुला आहे, इथे मी दाखवते बघा तसं ठेवून कटिंग केलेलं आहे। नंतर ते जॉईंट करायचं आहे, हे बघा असं येईल ते नंतर। आणि जो मागचा जो भाग आहे तो मी प्लेन कट केलेला आहे, त्यामुळे ते जरवेसारखंच कापड ठेवून कट करून घ्यायचं आहे। जॅकेटची कटिंग बघूया। जॅकेटची कटिंग करताना माझ्याकडनं एक चूक झाली। जो पुढचा जो भाग असतो जॅकेटचा फ्रंट तो ओपन असतो आणि मागचा जॉईंट असतो, पण माझ्याकडे इथे असतं मागचा पण कट झालेला आहे, मी ते दाखवले तसं। जॅकेटच्या पुढचा गळा 4 आणि मागचा गळा 2 असं कट करून घेतलेलं आहे। मापे मी पुढे समजावते आहे। जो तुम्ही मागचा कट करते तो पण मी ओपनमध्येच कट करून घेतलेला आहे। आता ते जॉईंट करून मग नंतर कापडावरती नंतर जॉईंट करायचं ते कट केलेलं। जॅकेटची उंची बघा कमर उंची प्लस 1 इंच आणि मुंडा 8 इंच घ्यायचा आहे। छातीचा चौथा भाग प्लस 2 घ्यायचा आणि 1 इंच शिलाई मार्जिन सोडायची आहे। 4 इंच पुढचा आणि 2 इंच मागचा गळा। शोल्डर उतार द्यायचे 5 इंचांवरती आणि खाली कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच घ्यायचे। बाहेर 1 इंचांची मार्जिन सोडायची आहे आणि नीट कटिंग करून घ्यायचं आहे। हा पुढचा जो फ्रंट आहे जॅकेटचा फ्रंट भाग तो आहे, त्यावरती बघा मी असं कापड कट करून घेतलेलं आहे जेणेकरून बॉर्डर आपल्या वेस्ट लाईनला येईल कमरेच्या घेरला। हा झाला पुढचा भाग जॅकेटचा। आणि मागचा बघा, मागचा पण माझ्याकडनं मधून कट झालेला आहे आणि मागचा असं काढलेला आहे बाहेरचा जो साडीचा कापड आहे तो। जॅकेटची बाहीची उंची आहे ती 23 घेतलेली आहे। 3.5 मुंडा उतार आणि 8 इंच जे जॅकेटची जी मुंडा घेतलेली आहे ती। 2 इंच बाहेर सिलाई मार्जिन आणि खाली आपल्या मनगटचा आणि कोपरचा तिथे निम्मा टाकायचा आहे आणि ते 3 पॉईंट जॉईंट करून घ्यायचे आहेत। जो मेन जो आपला आहे जो गाऊन बोलते मी तो स्लीवलेस आहे। हा जॅकेटसाठी स्लीव्स कट करते मी। पुढचा मुंड्याचा आकार आणि मागच्या मुंड्याचा आकार काढायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे। नंतर जो खाली आपण घेर टाकणार आहोत खाली गाऊनसाठी त्याची कटिंग बघूया। हे बघा मी टेप ठेवून बघते आहे। कमर उंची मायनस करून फुल लेंथ घेतलेलं आहे। खाली जो 2 बॉर्डर तुम्ही बघताय तिथे तो खाली येणार खालच्यासाठी। जेवढा एक्स्ट्राचा कापड होता तो मी कट करून घेतलेला आहे आणि आता शिल्लक जेवढाही कापड आहे आधी बॉर्डर कट करून घेते वरचा। जेवढाही कापड आहे ते मी समान कट करून घेतलं आहे 2 कापड। बॉर्डर कट करून झाल्यानंतर जेवढं पण माझ्याकडे साडीचं कापड उरलं आहे ना तो साडीचा कापड मी असं 2 असं घडी टाकली आहे 2 त्याला
आणि कट करून घेतली आहे. म्हणजे माझ्याकडे असं 2 सेम झालेत कापड. 2 इंचांवर सोडून मग प्लेट्स द्यायला सुरुवात करायची 1.5 इंचांवरती. इकडे मी नाईफ प्लेट टाकते. नाईफ प्लेट म्हणजे सगळ्या प्लेट्सची दिशा एक साईडलाच असते. अस्तरसाठी कमर घेरचा 4था भाग प्लस 1 इंच आणि 2 इंच मार्जिन असं वरती मार्क करायचं आहे. वरती कमर उंची मायनस करून आपण खाली लेंथ टाकतो ना, तर ते गाऊनची जी लेंथ आहे त्यापेक्षा 3-4 इंच कमीच ठेवायची आहे. अस्तरची जी मी आहे आतमधली अस्तरची घेर मी जास्त ठेवली नाही आहे, कारण बाहेर जो गाऊनचा घेर आहे तो आधीच खूप जास्त आहे आणि अस्तर पण त्यामध्ये जास्त म्हणजे एकदम जास्त तो फुगलेला दिसेल, म्हणून मी अस्तरची जी घेर आहे ती कमी घेतलेली आहे. ए लाईनमध्ये अस्तर कट केलेला आहे. हा कटिंगचा व्हिडिओ झाला. स्टिचिंगचा व्हिडिओ उद्या बघा. सबस्क्राईब करायला विसरू नका.